तर आम्ही एसआयटीकडे सीडीआर मागतोय, मग दमानियांकडे सीडीआर आले कुठून? दमानियांना सीडीआर पुरवतंय कोण? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अंधारेंनी हा सवाल उपस्थित केलाय. खरातला भाजप नेत्याचा एकही कॉल नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सीडीआरच्या मुद्द्यामध्ये मला प्रश्न पडलाय. म्हणजे सीडीआर निघाले ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा अंजली दमानिया म्हणतायत, अगदी घाईघाईने सांगतायत की हे सीडीआर आलेले आहेत, मुळात दमानियांकडे सीडीआर आले कसे? आम्ही दमानियांची माहिती आमच्याकडून पण आम्ही शेअर केली, पण आमच्या बॅक ऑफ द माइंड एक प्रश्न पुन्हा पुन्हा येतोय की दमानियांकडे सीडीआर कुठून आले? ही सगळी माहिती बाहेर येते. एसआयटी जाणीवपूर्वक बातमी लीक करते का? एसआयटी स्वतः अधिकृतरित्या बातम्या देणं टाळत आहे का? एसआयटी रिस्क घेणं टाळत आहे का? त्यांचं कॉल रेकॉर्डिंगचा तपशील सांगितलेला आहे. चांगली गोष्ट आहे की त्यांनी एकनाथ शिंदेचे किती कॉल आहेत ते सांगितलं, पण एकनाथ शिंदेच्या सोबतच ज्यांनी पहिल्यांदा याला पर्यटन दर्जा दिला, मार्च 2018 मध्ये क वर्गाचा पर्यटन दर्जा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला. त्याच जयकुमार रावलांनी नंतर मंदिर सुशोभीकरणाला सुद्धा साधारण 1.5 कोटीचा निधी दिला. या जयकुमार रावलांचा एकही कॉल दमानियांना सापडलेला नाही का? प्रश्न पडतोय आम्हाला. कारण भाजपच्या एकही माणसाचा कॉल नाहीये. हे भाई कुछ तो गडबडी हो रही है. त्यामुळे भाजपच्या एकाही नेत्याचा कॉल त्या खरातला झाला नाही का, हे एकदा जरा चेक झालं पाहिजे.